हाय मित्रांनो, ही आपली 35 दिवसाची मका आहे. पण पहिली फवारणी घेतली होती, पण त्या फवारणीचं एवढं काय आपल्याला रिझल्ट भेटला नाही. मकामध्ये जे मुख्य जे रोग आहे ते पोंग्यामध्ये असतो. म्हणजे त्याला पोंग्यामध्ये लष्करी आळी म्हणतात. लष्करी आळी जर कंट्रोल झाली तर मकाचा प्लॉट चांगल्यापैकी येतो. आणि लष्करी अळीचा प्रादुर्भाव जर जास्त झाला तर मकाचा प्लॉट हा फेल जाऊ शकतो. त्यामुळं आपण जी मका लागवड केली तर मका लागवड केल्याच्या नंतर लागवड करा किंवा पेरणी करा, जशी ज्या पद्धतीने तुम्ही करताय समजा त्या पद्धतीमध्ये 10 ते 12 दिवसामध्ये एक फवारणी घेतली पाहिजे. मग त्यावेळेस काय तुम्हाला भारी औषध घेण्याची गरज नाही. नाहीतर मग तुम्हाला पुढच्या टायमाला अळीचा प्रादुर्भाव जास्त होतो आणि फवारणी ही जास्त महागाची घ्यावी लागते. आता आपल्या अशी पहा मका आहे, या मकामध्ये अळी नाही काही नाही. आपण एक फवारणी घेतली होती, पण थोडंफार प्रमाणामध्ये म्हणजे जवळपास 25-30% असे पाळं खाल्लेले आहे. पण याच्यामध्ये अळी निघत असते. पोंगाची येते मला आता पोंगेमध्ये अळी दाखवतो. या पोंग्यामध्ये गेल्याच्या नंतर इथे अळीची अंडी आहे पहा. आता अळी याच्यामध्ये अळी दिसते, ही बघा बाहेर पडली. अशा प्रकारची ती अळी पाहू शकता तुम्ही. अळी पोंगेच्या खाली, म्हणजे तिथून पुढं मका ही काही वाढत नाही. जोपर्यंत आपण अळीचा नायनाट केला नाही, करत नाही, तोपर्यंत ही अळी त्या पोंग्यामध्ये बसलेली असतेच. पोंग्यामध्ये जोपर्यंत औषध जात नाही तोपर्यंत अळी ही मरत नाही. त्यामुळे मकाची योग्य जर आपण काळजी घेतली आणि वेळेवर जर फवारणी केली तरच आपली मका ही सक्सेस होऊ शकते. नाही तर प्लॉट आपला खाली जाऊ शकतो. एकंदरीत चांगली वाढ झाली ती पहा मकाची. म्हणजे जवळपास आपल्या 1 फुटापेक्षा जास्त वाढ आहे. आतापर्यंत कशाची कमतरता नाही मकाला. पाणी योग्य वेळी आहे, खत, युरिया, फवारणी, प्रत्येक गोष्टी. पण आपल्या फवारणीचा आपल्याला थोडासा रिझल्ट कमी भेटला. आणखीन एक स्प्रे घेतल्याच्या नंतर मका आणखीन बऱ्यापैकी दिसत. पूर्ण प्लॉटच असा आहे. एकसारखी मका आलेली, कुठेही कमी जास्त नाही. नियोजन वेळेच्या वेळेवर आहे. असं नाही का ती आज करायची ती गोष्ट 8 दिवसांनी करायची. ते आज जण आत्ता त्याला ती सगळ्या गोष्टी प्रत्येक तंतोतंत जर केले तर पीक हे बऱ्यापैकी येतं. नाहीतर मग पीक येण्याची शक्यता ही दुर्मिळ असते. बघा मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.